बाय. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं सर्वांचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळीच आम्ही निघालो होतो फिरायला. आता नेमकं कुठे जात होतो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. सगळ्यात अगोदर तर घरून निघलो आणि त्याच्यानंतर आम्ही लिफ्टमध्ये चढून मेट्रो स्टेशनला गेलो आणि पेंदरवरून मेट्रोने निघलो. पेंदर टू आम्ही गेलो होतो इथं बेलापूरला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो CSTसाठी निघालो तिथून ट्रेननी. CSMTला पोहोचल्यानंतर चांगलेच उन्हाने आपली हजेरी लावली होती आणि गरमी पण व्हायला लागली होती. तिथून आम्ही निघालो होतो आझाद मैदानात. तिथं थोडंसं मार्केट होतं, ते आम्हाला फिरायचं होतं. घरून काही जेवण वगैरे केलं नव्हतं, पण जेवण वगैरे मी सोबत बनवून घेऊन आले होते. आझाद मैदानावर जिथं आपलं आंदोलन होतं मराठ्यांचं, तिथं आम्ही बसलो होतो जेवणासाठी. आता ही दीदीला माहिती सांगत होते इथं मराठाचं आंदोलन वगैरे होतं. मी पण इथं आले नव्हते, पण त्यांनी आले होते इथं. तर तिथून जेवण वगैरे झाल्यानंतर समोरच जे मार्केट आहे तिथं आम्ही फिरलो. दीदीला एक खरेदी करायची होती. एका बॅगच्या 2-3 बॅगी करून आम्ही तिथून निघालो परत इंडिया गेटसाठी. आता इथून इंडिया गेटसाठी निघाल्यानंतर आम्हाला इथं पहिलं तर टॅक्सी करावी लागली. इथून इंडिया गेटसाठी टॅक्सी आम्हाला 100 रुपये जवळजवळ घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो फायनली इंडिया गेटला. इंडिया गेटला आम्ही मार्केट फिरून आल्यानंतर चांगलंच जमलं होतं. तर खूप जास्त मार्केटमध्ये चक्रा मारल्यामुळे इथे इंडिया गेटला आल्यानंतर थोडीशी एनर्जी डाऊनच झाली होती, पण तसंच फिरत होतं. आता मागच्या साईडला इंडिया गेटच्या मी पहिल्यांदाच आले होते. पहिल्या वेळेस जेव्हा आले होते संडेला आल्यामुळे खूपच जास्त गर्दी होता. आज थोडं रिलॅक्स आणि शांत इथं होतं वातावरण. जास्त एवढा काही जास्त गर्दी नव्हता. आणि इथे इंडिया गेटच्या समोरूनच नाही तर मागच्या साईडला सुद्धा आम्ही गेलो होतो. गेल्या वेळेस आल्यास काही मागची साईड आम्ही बघितलीच नव्हती, समोरच्या समोरच निघून गेलो होतो कारण खूप जास्त पाऊस पण येत होता. आणि तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे जहाज होते इथं आणि खूप जास्त जहाजांची इथं गर्दी होती आणि बघून असं मस्त असं वाटत होतं. पण मध्ये काय बसण्याची इच्छा कोणाचीच होत नव्हती. आता दीदीला बसायचं होतं, पण धन्याला जास्त भीती वाटते म्हणून आम्ही पण काही जास्त बसलो नाही. समोरून जहाज आलं की दुसरे जहाज पण चांगलेच हलायला लागतात. तर आम्ही थोडंसं तिथं फोटो वगैरे काढले आणि समोरच आपलं ताज हॉटेल देखील बघितलं आणि आम्ही निघालो परत दुसऱ्या स्टॉपकडे जाण्यासाठी. असं वाटत होतं इथं 1-2 दिवसापूर्वी काहीतरी कार्यक्रम झाला होता, कारण इथं चांगलं मंडप, रांगोळी आणि खुर्च्यांची गर्दी होती. तर आम्ही सगळे इंडिया गेट मस्त असं बघितलं, मार्केट असं फिरलो. आणि चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बघूया कुठल्या